नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चव्हाण मॅथ्स इंडिया युट्यूब चॅनल। आज आपण कॅल्क्युलस MT 111 FY BSc सेमिस्टर फर्स्ट चा लेक्चर नंबर 10 पाहणार आहोत। आजचा टॉपिक आहे ट्रायंगल इन इक्वालिटीज अँड इट्स कॉन्सिक्वेन्स। चला तर सुरुवात करूया। विद्यार्थ्यांनो, मागील लेक्चर मध्ये आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या। आज आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू वर आधारित एक अत्यंत महत्त्वाचा रिझल्ट शिकणार आहोत, तो म्हणजे ट्रायंगल इन इक्वालिटी। ट्रायंगल इन इक्वालिटी शिकण्याच्या अगोदर आपण त्याच्या काही डेफिनेशन आहे जे मागच्या लेक्चरचे आपण रिव्हिजन करूया या लेक्चर मध्ये। बघा, आपण फर्स्ट ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपण डेफिनेशन बघितलेले मागच्या लेक्चर मध्ये आणि त्याचे प्रूफ पण पाहिलेले। बघा, याच्यामध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय राहते तुमच्याकडे की मॉड ऑफ ए इक्वल टू, आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॉड मध्ये लिहितो तर कसं तुमच्याकडे तीन व्हॅल्यू राहतात, एक पॉझिटिव्ह, दुसरी झिरो आणि एक निगेटिव्ह असते। तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू कधी असते तुमच्याकडे इफ ए जर पॉझिटिव्ह असेल तर, इफ ए ची व्हॅल्यू झिरो कधी असते ए इक्वल टू झिरो असेल तर, आणि इफ निगेटिव्ह कधी असते ए लेस दॅन झिरो। या डेफिनेशनला आपण म्हणतो काय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉड ऑफ ए। तर बघा, इथं मॉड ऑफ ए झिरोची व्हॅल्यू असते झिरो, मायनस मध्ये जर एखादी व्हॅल्यू असेल आणि त्याला मॉड जर केला तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते। आपण हे मागच्या लेक्चर मध्ये डेफिनेशन पाहिलेले आहे, काही प्रॉपर्टीज पण पाहिले आपण मागच्या लेक्चर मध्ये, त्याचा वापर आपण आजच्या थेरम मध्ये करणार आहोत। तर बघा, या प्रॉपर्टीज मध्ये तुमच्याकडे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या प्रॉपर्टी आहेत। पहिली नॉन निगेटिव्ह, मॉड्युलस मध्ये म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते, ही असते ऑलवेज पॉझिटिव्ह। हे पाहिलं आपण, ऑलवेज पॉझिटिव्ह। बघा, पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली। दुसरी प्रॉपर्टी मध्ये काय की जर मॉड ऑफ ए इक्वल टू झिरो असेल तर त्या ए ला पण काय व्हावं लागेल, झिरो व्हावं लागेल। त्याच्यानंतर दुसरी आहे मल्टिप्लिकेटिव्ह, आपण याचा प्रूफ पाहिलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये की मॉड ऑफ ए इंटू बी असेल तर मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी, म्हणजे आपण मॉड्युलस काय करू शकतो, सेपरेट करू शकतो दोन्ही नंबरचं। ट्रायंगल इन इक्वालिटी आपलं आजचं लेक्चर आहे, ट्रायंगल इन इक्वालिटी। मागच्या लेक्चर मध्ये आपण या 3 चं प्रूफ पाहिलेलं आहे व्हिडिओ नंबर 9 मध्ये। आता या व्हिडिओ नंबर 10 मध्ये आपल्याला ट्रायंगल इन इक्वालिटीचं आपल्याला हे प्रूफ पाहायचं आहे। ठीक आहे, आता आपण पुढे पाहूया। त्याच्यानंतर आपण पाहिलं सिमेट्रिक। बघा, मॉड ऑफ ए इक्वल टू कुणाच्या सिमेट्रिक असतं, मॉड ऑफ मायनस ए, म्हणजेच तुम्ही 3 ची व्हॅल्यू ही कुणाची इक्वल असते, मॉड ऑफ 3 च्या इक्वल असते। म्हणजे -3 मॉड मध्ये आणि +3 दोघांची व्हॅल्यू इक्वल असते, त्याला म्हणतो आपण सिमेट्रिक प्रॉपर्टी। 6 नंबरची बघा, डिव्हिजन मध्ये आहे तुमच्याकडे बी इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे। जर डिव्हिजन मध्ये मॉड्युलस घेतला, डिव्हिजन मॉड ऑफ ए अपॉन बी, तर मॉड ए चा सेपरेट होतो आणि बी चा पण सेपरेट होतो। इथं सेम पॉवर मध्ये पाहिलं आपण काय, मॉड ऑफ ए रेस टू एन ला आपण लिहू शकतो काय, मॉड ऑफ ए रेस टू मॉडचा पॉवर एन। हे पण आपण याची काही प्रूफची गरज नाहीये, पण ही प्रॉपर्टीज आहे आपल्याकडे। आपण याचं पण पाहिलं मागच्या लेक्चर मध्ये प्रूफ काय, मॉड ऑफ ए स्क्वेअर असेल तर आपण त्याला लिहू शकतो ए स्क्वेअर। हे पण व्हिडिओ नंबर 9 मध्ये आपण याचा प्रूफ पाहिलेला आहे। दुसरा आहे तुमच्याकडे रिव्हर्स ट्रायंगल इन इक्वालिटी। याचा प्रूफ आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायचा आहे की मॉड ऑफ ए मायनस बी इज ग्रेटर ऑर इक्वल टू मॉड ऑफ मॉड ए मायनस मॉड बी। हे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला याचा प्रूफ पाहायचा आहे। त्याच्यानंतर पहिला आपण 10वी प्रॉपर्टी काय, बाउंडेडनेस। बाउंडेडनेस मध्ये बघा, कोणताही ए रिअल नंबर असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो मायनस मॉड ऑफ ए टू ए, म्हणजे काय तुमच्याकडं मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए। हे याचा वापर आपल्याला ट्रायंगल इन इक्वालिटी सॉल्व्ह करण्यासाठी वापर करायचा आहे। ठीक आहे, तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय प्रूव्ह करणार आहोत। पहिला आहे ट्रायंगल इन इक्वालिटी काय असते तुमच्याकडे, इफ ए बी आर रिअल नंबर्स। बघा, 2 रिअल नंबर्स घेतले, देन मॉड ऑफ ए प्लस बी घेतला मी, काय मॉड ऑफ ए प्लस बी, जर मी सेपरेट केला तर मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी ची व्हॅल्यू जास्त येते। म्हणजे ज्यावेळेस मी सेपरेट मॉड्युलस करेल, बघा सेपरेट मॉड्युलस त्याची व्हॅल्यू जास्त असते, म्हणजे मॅक्सिमम असते कुणापेक्षा ज्यावेळेस मी मध्ये एकत्र करेल बी, ही व्हॅल्यू असते तुमच्याकडे जास्त। तर बघा, याचं मी एक्झाम्पल थ्रू समजवतो। तुमच्याकडे सपोज मी ए ची व्हॅल्यू घेतली 3 आणि बी ची व्हॅल्यू घेतली -5। ओके, तर पहिलं बघा, पहिला पार्ट काढूया तुमच्याकडे हा पार्ट। सपोज मी काढलं काय तुमच्याकडे ए प्लस बी। ठीक आहे, ए प्लस बी तर किती येईल तुमच्याकडे, ए प्लस बी काढल्यानंतर इथं ए प्लस बी काढा, किती येईल 3 आणि प्लस बी ची व्हॅल्यू आहे -5 आहे। ओके, तर याचा आन्सर किती आला तुमच्याकडे, किती आला इथं -2। जर मी मॉड्युलस घेतला याचा, मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू तुमच्याकडे किती -2 चा मॉड, आणि मॉड मध्ये -2 जरी असेल तर त्याचा आन्सर किती येतो 2। 2 चा मॉड 2 - 2 = 4 - 2 = 8 - 2 = 16 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2 = 24 - 2
बघा हे काढलं, याला सपोज इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता सेपरेट करतो मी, मॉड ऑफ ए सेपरेट काढतो इथं. मॉड ऑफ ए इक्वल टू, मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 3 आहे, तर मॉड ऑफ 3 इक्वल टू किती तुमच्याकडं 3. मॉड ऑफ बी काढूया. मॉड ऑफ बी म्हणजे किती, मॉड ऑफ 5 मॉड मध्ये, आणि मॉड मध्ये मायनस जरी व्हॅल्यू असेल तर त्याचा आन्सर किती तो प्लस. आता बघा मी सेपरेट ऍडिशन करतो, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी इक्वल टू किती 3. मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू 3 आलेली आहे, मॉड ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 5, तर टोटल किती आला 8. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. बघा फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, बघा इक्वेशन मॉड ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू 2 आली, आणि सेपरेट मॉड ए प्लस मॉड बी व्हॅल्यू तर सेमच घेतल्या आपण ए आणि बी च्या, तरी पण याचा आन्सर जास्त आलं. म्हणजेच काय आलं तुमच्याकडे, मॉड ऑफ ए प्लस बी पेक्षा कोण मोठा आहे, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. बघा इथं ही जास्त आलं, म्हणजे याची 2 व्हॅल्यू आली, याची किती आली तुमच्याकडे 8. तर याचा मिनिंग हा ज्या साईडने ओपन असतो ती व्हॅल्यू मॅक्सिमम असते. बघा मॅक्सिमम, बघा इथं 3 इज लेस दॅन 4 लिहिलं, याचा मिनिंग काय झाला की 4 साईडने ओपन आहे 4, म्हणून इथं 4 काय झाला मोठी संख्या. असं पण लिहू शकतो मी 4 ग्रेटर दॅन 3 लिहू शकतो का, कारण 4च्या साईडने हा ओपन असल्यामुळे 4 तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. तर ठीक आहे, आता बघा आपण हा मेन थेरम होता आपल्याकडे ट्रायंगल इनइक्वालिटी. आता आपल्याकडे करोलरी आहे बघा, करोलरी लेट ए बी बिलॉंग्स टू आर, देन आपल्याला हा एक प्रूफ करायचा आहे, त्याला आपण रिव्हर्स ट्रायंगल इनइक्वालिटी म्हणतो. बघा हा एक प्रूफ करायचा आपल्याला, बी करायचा प्रूफ आहे, मॉड ऑफ ए मायनस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. चला तर आपण पाहूया आता थेरम कडे. थेरम आहे ट्रायंगल इक्वालिटी. हे तुमच्याकडे स्टेटमेंट दिसतो, या स्टेटमेंटचा आपल्याला प्रूफ करायचा आहे. हा प्रूफ करायचा आपल्याला. प्रूफ करण्याच्या अगोदर तुमच्याकडे गिवन काय आहे, गिवन बघा, गिवन कोण आहे, ए बी बिलॉंग्स टू रियल नंबर्स आहे. ओके, आणि आपलं टार्गेट काय, आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, क्लेम काय प्रूफ करायचं आपल्याला की मॉड ऑफ ए प्लस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी, हे प्रूफ करायचं आहे. तर बघा इथं तुमच्याकडे एक प्रॉपर्टीज आहे, जी आता आपण पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतो. इथं प्रॉपर्टी कोणती आहे ती बघा, इथं प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे काय, इथं बाउंडेडनेस प्रॉपर्टी 10 नंबरची. बघा कोणताही रिअल नंबरला आपण लिहू शकतो काय, मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए. तर इथं बघा याचा यूज करूया आपण आता. यूज काय की मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय तुमच्याकडे मॉड ऑफ ए. ओके, अँड मी सिमिलरली बी साठी पण करू शकतो. बी साठी पण करा काय तुमच्याकडे, मायनस मॉड ऑफ बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू काय केलं मी, मॉड ऑफ बी. ओके, आता हे दोन जे आहेत या दोघांचे मी ऍडिंग करतो. ऍडिंग हे दोन्ही जर मी ऍड केले तर बघा ऍड होऊन काय होतं तुमच्याकडं, या साईडनी काय आला मायनस ए, आणि इकडे काय तुमच्याकडे प्लस, इथं मायनस मॉड ऑफ बी. ओके, बघा इथं मायनस दोन्ही साईडनी बघा ऍड करताना काय करतो आपण, या साईडचे या साईड बरोबर ऍड करतो, मिडल मध्ये ऍड करतो. बघा लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस बी. इकडं परत सेम या साईडला कोण आलं, ए मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ बी आलं. तर इथं बघा तुमच्याकडे काही ना की मायनस इथं पण आहे, मी मायनस कॉमन काढलं. बघा इथं मायनस जर कॉमन काढलं मी तर तुमच्याकडे काय राहिलं, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. बघा कारण जी मायनस होता, मायनस काढल्यानंतर हा प्लस राहिला, इथून पण मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस मॉड ऑफ बी झाला. इथं लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस बी इज लेस दॅन इक्वल टू काय तुमच्याकडे, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ठीक आहे, बघा एखादी गोष्ट जर तुमच्याकडे आपण एक यूज करूया, कोणता बघा यूज आपण पाहिलं होतं काय की मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. मागच्या 9th लेक्चर मध्ये आपण प्रूफ पाहिलं होतं. असं जर असेल मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, तर आपण असं लिहू शकतो सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, असं लिहू शकतो आपण. बघा इथं कम्पेअर करून तुमच्याशी कम्पेअर करा, याचे टोटली बघा ही व्हॅल्यू तुमच्याकडे सी कम्पेअर केली आपण, सी इथं तुमच्याकडे काय आहे ए प्लस बी म्हणजे कोण तुमच्याकडे हा ए, आणि हा मॉड ऑफ ए प्लस बी म्हणजे कोण तुमच्याकडे सी. म्हणजे कम्पेअर केलं तर बघा मायनस मॉड ऑफ ए प्लस बी मायनस मॉड ऑफ ए प्लस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस बी. त्याला जर कम्पेअर केलं, एकत्र केलं तर काय येतं बघा, तर तुमच्याकडे याच्याशी कम्पेअर केलं तर डायरेक्ट काय येतं बघा, याची व्हॅल्यू डायरेक्ट किती तुमच्याकडे, मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. म्हणजेच काय की मॉड ऑफ ए प्लस बी, आणि तुमच्याकडे सी ची व्हॅल्यू किती आहे बघा, सी म्हणजे कोण, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. बघा हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला.
बघा मी या फॉर्म्युलाशी कनेक्ट केलं कारण आपल्याकडे हा प्रूव्ह केलेला आपण थेरम. या प्रूफशी कनेक्ट केल्यानंतर काय बघा हा टोटलला मी सी मानलं ह्या मॉड ऑफ ए प्लस बी. पुढं सी इक्वल टू कोण मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. तर कम्पेअर करून बघा तुमच्याकडे काही न कम्पेअर केल्यानंतर हा सी झाला मायनस सी टू प्लस सी. त्याचा डायरेक्ट आपण लिहू शकतो काय मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. तर मॉड ऑफ ए का लिहिलं मी कारण तुमच्याकडं ए म्हणजे कोण आहे ए प्लस बी. बघा इथं ए प्लस बी सेम आणि लेस दॅन ऑर इक्वल टू सी म्हणजे कोण मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे हे ट्रायंगल इनइक्वालिटी आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे करोलरी. बघा करोलरी मध्ये आपल्याला पाहायचं काय की लेट ए बी बिलॉंग्स टू आर. देन आपल्याला पहिली गोष्ट प्रूव्ह काय करायची आहे की मॉड ऑफ मॉड ए मायनस मॉड बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं ए प्रूव्ह करूया. ए बघा ए मध्ये तुमच्याकडे गिव्हन काय आहे बघा गिव्हन ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. ओके. आणि आपला क्लेम काय आहे बघा क्लेम म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की मॉड मोठा त्याच्यामध्ये छोटा मॉड मायनस बी मॉड मोठा मॉड. ओके. इज लेस दॅन ऑर इक्वल टू कुणाच्या ए मायनस बी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा हे प्रूव्ह करायचं म्हणजे आपण काय प्रूव्ह करू म्हणजे आता दुसरा मिनिंग बघा जर मी असं प्रूव्ह करू शकलो की मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी किंवा मॉड ऑफ बी मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी जर प्रूव्ह करू शकलो तर या ओव्हरऑलचा मिनिंग होतो काय माझा की दिस. का बघा मॉड ऑफ बी पहिला ए घेतला आणि नंतर बी घेतला त्याचं सबट्रॅक्शन केलं तरी पण मॉड ऑफ ए मायनस बी पेक्षा छोटा येत असेल किंवा पहिला बी घेतला मी आणि नंतर मायनस ए घेतला दोघांचा सबट्रॅक्शन करून पण मॉड ऑफ ए मायनस बी जर आला तर ओव्हरऑल मी या टोटल टर्मला काय घेऊ शकतो मॉड. बघा हे दोन्ही जर दाखवलं दोन्ही इक्वेशन जर मी एकत्र केल्या त्याचा मिनिंग होतो की कोणताही पहिला घेतला मॉड ए पहिला घ्या किंवा मॉड बी पहिला घ्या तरी पण मी त्याचा आन्सर किती होतो की लेस दॅन मॉड ऑफ ए मायनस बी. तर ओव्हरऑल याला लिहू शकतो काय की टोटल मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी त्याचा होल मॉड इज लेस दॅन इक्वल टू ए मायनस बी. हे आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला दाखवायचं काय आहे की इक्वेशन 1 आणि 2 जर दाखवलं तरी मी सांगू शकतो काय इथून हे प्रूव्ह झालं. चला तर आपण प्रूव्ह करूया. तर पहिली गोष्ट बघा इथं पहिली गोष्ट आता मी काय करतो वी नो दॅट वी हॅव बघा ए इक्वल टू ए मी घेऊ शकतो. मला काय आणायचंय बघा की मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए इक्वेशन फर्स्ट आणायचंय. तर मी पहिलं काय केलं की ए इक्वल टू ए घेतला तर घेऊ शकतो आपण स्वतः बरोबर. तर मी काय करतो दुसरी गोष्ट आता मला ए मायनस बी आणायचंय. तर ए मायनस बी कधी पॉसिबल आहे इथं की मी मायनस बी करू तरच पॉसिबल आहे. ए मायनस बी आणायचंय मला पण मी डायरेक्ट मायनस बी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत. तर मला काय करावं लागेल याला ऍड पण करावं लागेल. बघा केलं मी ऍड. सेम तुम्हाला बी साठी बघा दुसरी मी जर सिमिलर बी घेतो तर बी साठी बी इक्वल टू बी घेतला पण मला दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय पाहिजे बी मायनस ए पाहिजे. तर बी मायनस ए पाहिजे तर मग मी काय करणार ए मायनस करणार आणि त्यालाच मी ऍड केला ए. काय फरक पडतो का नाही पडत. चला तर मग आता बघा तुमच्याकडे काय केलं मी हे आता पहिल्याच्या मध्ये या पार्टला मी एक पहिला पार्ट मानतो याला मी दुसरा पार्ट मानतो मानलं. तर मी दोन्ही साईडने जर मॉड घेतला आता बघा मॉड ए इक्वल टू मॉडची ट्रायंगल इनइक्वालिटी काय सांगतो तुमच्याकडे मॉड ऑफ ए प्लस बी असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू काय मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. ओके. ट्रायंगल इनइक्वालिटीचा वापर करतो मी इथं. बघा पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये ऍडिशन आहे तर तुमच्याकडे ट्रायंगल इनइक्वालिटी मध्ये काय येईल आता किंवा मॉड पहिलं मॉड लावून घेतो. बघा मॉड इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी आणि प्लस बी लावलं मॉड इक्वल टू. आता बघा मॉड ऑफ ए इक्वल टू मी आता हा पहिला पार्ट झाला तुमच्याकडं आणि हा तुमच्याकडे बी दुसरा पार्ट झाला. ज्यावेळेस मी सेपरेट मॉड्युलस करेल त्यावेळेस काय तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी प्लस काय तुमच्याकडे मॉड ऑफ बी झालं. बघा दोन्ही पार्टचं सेपरेट मॉड्युलस करताना लेस दॅन ऑर इक्वल टू आला. आता हा प्लस बी आहे तुमचं इकडे येऊन काय होईल तो मायनस. मग मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय आलं ए मायनस बी. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. बघा आलं का आपल्याकडे इक्वेशन 1 आपण प्रूव्ह केलं. सेम आपल्याला आता काय करायचंय मॉड ऑफ बी मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय दाखवायचंय मॉड ऑफ ए मायनस बी दाखवायचंय. चला आता दाखवूया. तर आता मी काय करणार दोन्ही साईडने मॉड घेतला तर मॉड ऑफ बी इक्वल टू काय मॉड ऑफ बी मायनस ए प्लस सॉरी इथं काय तुमच्याकडं
प्लस ए मॉड. बघा याच्या दोन्ही साईडने मी मॉड घेतला. वी हॅव पहिलं मी बी इक्वल टू बी घेतला, मायनस ए केला आणि इथं प्लस ए केला. आता बघा ट्रायंगल इनइक्वालिटी मध्ये तुमच्याकडे हा पहिला पार्ट झाला एवढा आणि याला आपण दुसरा पार्ट म्हणूया. ज्यावेळेस मी सेपरेट करेल ऍडिशन मध्ये तर ट्रायंगल इनइक्वालिटी काय सांगतोय तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू मायनस बी मायनस ए आणि तुमच्याकडे प्लस मॉड ऑफ ए आलं. बघा इथून काय हा प्लस जो ए आहे तो इकडे आणला मी तर काय तुमच्याकडे मॉड ऑफ बी मायनस काय तुमच्याकडे मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय आलं बी मायनस ए. ठीक आहे, मॉड मध्ये असेल तर बी मायनस मॉड ऑफ ए. बघा हा मॉड ऑफ ए जो होता तो इकडे आणला तो मायनस झाला. आता इथं बघा मॉड मध्ये तुमच्याकडे मॉड ऑफ ए मायनस बी घ्या किंवा मॉड ऑफ बी मायनस ए घ्या, एकच मिनिंग राहतो सिमेट्री मध्ये. मॉड मध्ये बघा ए मायनस बी करा किंवा बी मायनस ए करा काही फरक पडत नाही. त्याला लिहू शकतो आपण काय बी मायनस ए होता तर याला लिहू शकतो आपण ए मायनस बी. इक्वेशन नंबर 2. बघा हे दोन इक्वेशन दाखवायचं होतं आपल्याला की मॉड ऑफ ए मायनस बी पण लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी आहे आणि इथून मॉड ऑफ बी मायनस मॉड ऑफ ए लेस दॅन ऑर इक्वल टू ए मायनस आहे. त्याचा मिनिंग झाला की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या दोन्ही पासून तुमच्याकडे काय झाला की जर मी याचा मॉड घेतला टोटल ओव्हरऑल तर मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए मायनस बी. हे झालं तुमच्याकडे प्रूव्ह आता. ठीक आहे, म्हणजे काय केलं तुम्ही की पहिलं दाखवलं पहिलं इक्वेशन मॉड ऑफ ए मायनस मॉड ऑफ बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आणि दुसरं दाखवलं सेम बी पहिला आहे पहिल्या इक्वेशन मध्ये ए पहिला आहे. तर असं जर होत असेल एखादा इक्वेशन तर तुम्हाला मॉड घ्यावा लागतो. तर हे झालं तुमच्याकडं प्रूव्ह काय करोलरी फर्स्ट. आता पाहणार आहोत आपण करोलरी सेकंड. आता बघूया आपण करोलरी 2 मधला बी पार्ट. बघा बी पार्ट मध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे की मॉड ऑफ ए मायनस बी जो आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू काय असतो मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी हा जास्त असतो हे दाखवायचं आहे. तर बघा इथं मी याला प्रूव्ह करतो बी वाला पार्ट. तर बी वाला पार्ट मध्ये बघा तुमच्याकडे गिवन काय ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर्स आणि आपल्याला दाखवायचा काय क्लेम काय तुमच्याकडे मॉड ऑफ ए मायनस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. चला दाखवूया आपण इथं. मी काय केलं बघा मॉड ऑफ ए मायनस बी घेतला इक्वल टू तर मी याला असं लिहू शकतो ए प्लस मायनस बी लिहू शकतो मी. एकच मिनिंग आहे बघा फक्त मायनसला काय केलं मायनस बी सेपरेट घेतला आणि ऍड केला तर याचा मिनिंग एकच होतो ए मायनस बी. तर इथं बघा आता हा झाला तुमच्याकडे फर्स्ट पार्ट आणि हा झाला सेकंड पार्ट. ट्रायंगल इनइक्वालिटी काय सांगते की ए प्लस बी मॉड मध्ये असेल तर आपण लिहू शकतो मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. तर लिहिलं मी याला बघा पहिला पार्ट सेपरेट तर मॉड ऑफ ए मायनस बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू पहिला पार्ट मॉड मध्ये प्लस दुसरा पार्ट मॉड मध्ये. तर दुसरा पार्ट कोणते मायनस बी. तर इथं बघा मॉड्युलस मध्ये तुमच्याकडे मायनस बी जरी असेल तर ती कुणाच्या इक्वल असतं प्लस बी च्या इक्वल असतं. म्हणजे मॉड ऑफ मायनस बी इक्वल टू बी असतो कारण मॉडची प्रॉपर्टी आहे की ते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कधीही पॉझिटिव्ह असते. मग इथं आला तर आपण पुट करून देऊया फक्त मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे मॉड ऑफ बी. तर मॉड ऑफ ए मायनस बी इक्वल टू काय आला तुमच्याकडे मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. हे आपण प्रूव्ह केलंय. 2 लाईन मध्ये आन्सर होता. बघा लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो ट्रायंगल इनइक्वालिटी शिकलो आणि त्याच्या 2 करोलरी शिकलो. आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहणार आहोत की नेबरहुड ऑफ द पॉइंट्स ऑन द रिअल लाईन. आता बघा हे पाहण्याच्या अगोदर काही नोट्स आहे तुम्हाला की ज्या इम्पॉर्टंट आहेत मी इथं सांगतो तुम्हाला. बघा या नोट मध्ये पाहूया आपण काय की इट कॅन बी शोन दॅट की मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी कधी राहतं बघा हे इक्वल कधी राहतं तुमच्याकडे जर तुमच्याकडे दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडे काही ना मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. आता हे मॉड ऑफ ए बी कधी पॉझिटिव्ह राहील तुमच्याकडे बघा ए इंटू बी पॉझिटिव्ह कधी राहील तुमच्याकडे एक तर ए पण पॉझिटिव्ह पाहिजे किंवा बी पण पॉझिटिव्ह पाहिजे. बघा ही पहिली कंडिशन. बघा इथं काय तुमच्याकडे दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर दोघांचा मल्टिप्लिकेशन पण काय असतो पॉझिटिव्ह. किंवा दुसरी कंडिशन काय बघा दोघांचं पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे एक तर ए पण निगेटिव्ह असेल आणि बी पण निगेटिव्ह असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन पण काय येऊ शकतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह. म्हणजे बघा दोन्ही निगेटिव्ह घेतलं तरी पण दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होतं तुमच्याकडे पॉझिटिव्ह. बघा मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी हे इक्वल कधी येईल ज्यावेळेस त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह आला तर हे दोघांची व्हॅल्यू इक्वल येते. बघा एक्झाम्पल बघा की तुमचं ए इक्वल टू 3 घेतला आणि बी इक्वल टू तुमच्याकडे मी 5 घेतला. बघा दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत
दोन्ही पण पॉझिटिव्ह, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे तुमच्याकडे 3 into 5 इक्वल टू किती 15. ओके, पॉझिटिव्ह. बघा आता मला मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी दाखवायचं आहे. तर पुट करा, ए प्लस बी इक्वल टू किती आला तुमच्याकडं मॉड ऑफ 3 प्लस 5 इक्वल टू मॉड ऑफ किती 8, आणि मॉड ऑफ 8 म्हणजेच किती तुमच्याकडे 8. आता सेपरेट करूया, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी इक्वल टू सेपरेट मॉड ऑफ ए म्हणजे कोण मॉड ऑफ 3 प्लस मॉड ऑफ बी म्हणजे कोण मॉड ऑफ 5 इक्वल टू किती तुमच्याकडे मॉड ऑफ 3 म्हणजे 3 आणि प्लस मॉड ऑफ 5 म्हणजे 5 इक्वल टू 8. आलं का? का आलं हे? कारण ए पण पॉझिटिव्ह आहे, बी पण पॉझिटिव्ह आहे, या दोघांचा गुणाकार पण काय आला पॉझिटिव्ह. सेम निगेटिव्ह घेतला असता मी, ए इज इक्वल टू -3 घेतला असता आणि बी इक्वल टू -3 घेतला असता, तरी पण तुमच्याकडे काय आला असता की मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. चला करून दाखवतो एकदा. तुमच्याकडे इथं मी काय करणार आता ऍडिशन करणार. बघा दोन्ही निगेटिव्ह आहे तुमच्याकडे, मॉड ऑफ ए प्लस बी इक्वल टू करा किती मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे -3, बी ची पण व्हॅल्यू किती आहे -5 मॉड इक्वल टू. आता मॉड मध्ये -3 -5 किती तुमच्याकडे -8, आणि मॉड्युलस मध्ये मायनस जरी असेल तर आन्सर किती येतो प्लस. दुसरा सेपरेट करूया, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी इक्वल टू मॉड ऑफ किती -3 प्लस बी ची व्हॅल्यू किती मॉड ऑफ 5 -5 इक्वल टू मॉड ऑफ 3 म्हणजे किती 3 प्लस मॉड ऑफ -5 म्हणजे किती 5 इक्वल टू किती आला 8. याचा मिनिंग झाला की दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर तुम्हाला जो मॉड ऑफ ए प्लस बी आहे तो इक्वल असतो, हा ट्रायंगल इक्वल. हा एक जर मायनस असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस तुम्हाला ट्रायंगल इनइक्वॅलिटी आपण जो प्रूव्ह केला आता तो असेल. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत नेबरहुड ऑफ अ पॉइंट ऑन रिअल लाईन. तो लेक्चर असेल, लेक्चर नंबर असेल आपल्याकडे कोणता 11 नंबर्स, लेक्चर 11 नंबर्स. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.